हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळं? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे गोड ताईचे व मैत्रिणीचे ताईंना मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आहे गुरुवारचा. ते गुरुवारचं मस्त असं बघू शकता. स्वयंपाकाचा हे बेत केला होता. छान आहे. आणि इथं पूजा वगैरे मांडली होती. तर पूजा वगैरे मला नव्हती करायची, तर मी नाही केली. त्यानं उपवास वगैरे पकडला होता. ते बोलले तुझं पूजा वगैरे मांडून मी पोथी वगैरे वाचतो, म्हणजे उपवास जाणार, म्हणजे पकडण्यात येईल असं प्रमाणे. मग त्या हिशोबाने मग त्यांना सांगितलं मी सगळं कसं काय. ते त्यांनी पूजा वगैरे मांडली छान अशी. बघा, दारात रांगोळी पण काढली, छान अशी पूजा मांडली, आरती केली त्यांनी. नैवेद्य वगैरे मधू साखरेचा ठेवला होता. छान अशी पूजा झाली. आणि स्वयंपाकाचा मेनू सांगते. तुरीच्या डाळीचं वरण भात, करडईची भाजी, चपाती. खूप दिवसांनी अशी ना करडईची भाजी केली होती. मस्त अशी भाजी बघा, ज्वारीच्या बाजरी भाकरीसोबत खूप छान अशी भाजी लागते. नक्की तुम्ही करून बघा. आणि कोणाकोणाची फेवरेट आहे करडईची भाजी मला नक्की सांगा. तर आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता करडईची भाजी तेही मला सांगा. तर आम्ही अशा पद्धतीने करतो ही भाजी. शेंगदाणे, मिरची, लसूण, जिरे, हळद वगैरे टाकून वाटून नंतर मग त्याला फोडणी अशा पद्धतीने थोडीशी थपथपीत अशी भाजी करडईची करतो. तर तुम्ही कशा प्रकारे करता, कोणत्या पद्धतीने तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडतात की नाही तेही कमेंट करून सांगा. छान छान असे व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकणे तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. तर इथं बघू शकता सगळे भाजी वगैरे आणली होती. कोथिंबीरची जुडी आहे, मिरची, लिंबू, कढीपत्ता भरपूर असं त्यांनी आणला होता. आणि ते पीठ मळून ठेवलं होतं मी. इथे ही बघा करडईची भाजी आहे. मस्त अशी साफ करून घेते. याला मसाला काढला आहे. शेंगदाण्याचा कूट होता पण शेंगदाणे भाजून वगैरे घेतले नाही. ते भाजी साफ करून घेतली. तर कापून आणि धुवून घ्यायची आहे मस्त अशी. तर तुम्ही कशा पद्धतीने भाजी करता नक्की मला कमेंट करून सांगा. तर खूप अशी माती होती भाजीमध्ये, मग मी 5-6 पाण्याने धुवून घेतली. आणि बघा भाजीला फोडणी वगैरे करून घेत आहे. थोडीशी थपथपीत अशीच करणार आहे वल्ली, म्हणजे छान लागते भाकरीसोबत. तर खूप छान लागते भाजी भाकरीसोबत. आणि चपातीपेक्षा भाकरीसोबतच ही भाजी खूप छान लागते.